अध्याय 9. परिटास वरदान. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाला, महाराज, श्रीपाद श्री वल्लभ कुरवपुरात असताना त्यांनी आणखी काय लीला दाखविल्या? सिद्धयोगी म्हणाला, तेथील वास्तव्यात श्रीपाद यांनी स्नानासाठी नित्य नदीवर जात असे. लोकाचार्याला अनुसरून संध्या व पूजादी कर्मे करीत असत. त्या ग्रामात एक परीट राहत असे. तो भाविक होता. श्री गुरूंना पाहताच हातातले काम ठेवून साष्टांग नमस्कार करायचा. एके दिवशी तो वंदन करण्यासाठी आला असताना श्रीपाद त्याला म्हणाले, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. तू कष्टाची कामे करतोस, त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही. ती आपुलकी पाहून परिटास खूप बरे वाटले. संसार चित्ता टाकून तो त्यांची सेवा करू लागला. मठांगण झाडणे, सडा समार्जन करणे आदी कामे तो आवडीने करीत असे. वैशाख मासात त्याने एक अभिनय दृश्य पाहिले. एक यवन राजा आपल्या स्त्रिया समवेत नौकाविहारासाठी आला होता. राजस्त्रिया दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या. त्या हसत होत्या, गप्पा गोष्टी करीत होत्या. श्रंगारलेली नौका, नदी तीरावरील वैभव संपन्न लवाजमा, राजाचे सैन्य, सेवक वर्ग, सालक्रंत हत्ती, घोडे, नाना वाद्यांचा गजर असा तो सुखसोहळा पाहून परीट अक्षरश भारावून गेला. मठांगण झाडताना तो विचार करू लागला, हा राजा किती भाग्यवान आहे. जन्माने यावे तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठीच. या राजाने पूर्वजन्मी कोणत्या देवाची व गुरुची आराधना केली म्हणून या जन्मी हे सुख प्राप्त झाले. आपल्या नशीब मात्र कष्टच आहेत. आपले जिने व्यर्थच होय. तेव्हा त्याचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले, परीटा, मनात काय चिंतन चालले आहे? तो म्हणाला, स्वामी, या राजाचे सुख आणि ऐश्वर्य पाहून मला त्याचा हेवा वाटला. आपल्या नशिबी हे सुख नाही म्हणून खंत वाटली. पण असा विचार मी का करू? तुमच्या चरणांची सेवा हेच माझे सौख्य आहे. त्यावर श्री गुरु म्हणाले, परीट, तू जन्माला आल्यापासून कष्टच करीत आहेस. सांसारिक सौख्य कधी अनुभवलेच नाहीस. म्हणून त्यामुळे तुझ्या मनात सुखोपभोगाची इच्छा निर्माण होणे साहजिकच आहे. त्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत, अन्यथा मोक्ष प्राप्तीत अडथळा येईल. म्हणून पुढील जन्मात तू यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचा राजा होशील, असा मी तुला आशीर्वाद देतो. तुला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर्य प्राप्त होईल. परीट म्हणाला, पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका. श्री गुरु म्हणाले, तू माझ्या निस्सीम भक्त आहेस. मी तुला कसे अंतर देईल? तुझ्या वृद्धापकाळी नरसिंह सरस्वती रूपाने मी तुझी भेट घेईन. तुला ज्ञान देऊन या जन्मीची खूण सांगेन. ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तर तसे सांग. परीट म्हणाला, त्या भोगाचा या म्हातारपणी मला काय उपयोग? ते सर्व सौख्य पुढील जन्मात तरुणपणी भोगेन. तेव्हा तथास्तु म्हणून श्री गुरूंनी त्याला निरोप दिला. घरी गेल्यावर परीट मरण पावला. कालांतराने त्याने बेदरच्या राजवंशात जन्म घेतला. ती कथा पुढे सांगणारच आहेत. परीटाची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाला, नामधारका, श्रीपादांच्या वास्तव्याने कुरवपूर पवित्र झाले. त्या गुरुपीठाचे महात्म्य फार थोर आहे. अवतार कार्य पूर्ण होतात श्री गुरु आश्विन वद्य द्वादशीस मृग नक्षत्र असताना गंगेत गुप्त झाले. तर ते लौकिक दृष्ट्या अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने तेथेच आहेत. त्यांचे कार्य अखंड चालूच आहे. श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते. श्रीगुरूच्या कृपेने त्यांची कार्यसिद्धी होते.